नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण सविस्तर काही घडामोडी बघणार आहोत. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्हीत कैद झालाय. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची एकूण 35 पथकं या आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीनेही वांद्रे परिसरात जाऊन या आरोपीबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. सैफ अली खानच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावरती हा 32वा रोड आहे, म्हणजे पुढचीच गल्ली. आणि त्यानंतर लिंकिंग रोड, एसपी रोड. 2:30 वाजता हल्ला केल्यानंतर तो आरोपी जो आहे तो इतक्या थंड डोक्याचा आहे की तो साधारणपणे 7:05 याच 32व्या रोडवरून येतो. इथे गार्डन आहे जवळ सैफ अली खानच्या घराच्या बाजूला. अगदी 2 ते 3 मिनिटावर चालत जाऊ शकतो आपण. आणि त्यानंतर इथं आल्यानंतर हा लिंकिंग रोड आहे, इथून सरळ उजव्या हाताला वळवलो आपण तर अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये बँड्रा पोलीस स्टेशन आहे. म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोरून आणि त्यानंतर सैफ अली खानच्या घराच्या अगदी जवळून तो व्यक्ती रात्री 2:30-3 वाजता घटना झाल्यानंतर लगेच तो पळाला नाही, तर तिथेच थांबून होता. आणि सकाळी 7:05 तो याच मार्गे आपल्याला जाताना दिसतोय. हा जनरेटर आहे मोठा, जनरेटर देखील तिथं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय. काम चालू आहे रोडचं. त्याच पद्धतीनं इथं नवजीवन बुक सेंटर जे आहे ते आणि हे एक हॉटेल आहे बॅस्टिन नावाचं. या बॅस्टिनच्या हॉटेलच्या कॅमेऱ्यामध्ये हे सर्व कैद झालंय. आणि इथून पुढे तो दादरला गेला. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीनं दादरच्या लक्ष्मी बिल्डिंगमधील डॉक्टर MC जावळे रोड इथल्या इकरा मोबाईल ॲक्सेसरीज दुकानात हेडफोन खरेदी केले होते. याच्याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा अद्यापही फरार आहे. तब्बल 60 तासांनंतरही आरोपी फरार असल्याने चर्चांना उधाण आलंय. पोलिसांच्या विविध टीम्सकडून त्याचा शोध घेतला जातोय, मात्र अद्यापही या आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. दरम्यान सैफवर हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद झालाय. हल्ला केल्यानंतर हा हल्लेखोर इमारतीबाहेर जिन्यातून पळत होता, त्यावेळी तो सीसीटीव्हीत कैद झालाय. आरोपी हा वांद्रे रेल्वे स्थानकातून लोकल किंवा एक्सप्रेस ट्रेननं मुंबईच्या आसपास किंवा मुंबई बाहेर गेला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते. पोलिसांची टीम या प्रकरणी स्थानकावरील सीसीटीव्हीचा तपास करते. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार हल्लेखोर हा सराईत चोर वाटत नाही. दरम्यान ज्या प्रकारे त्याने पोशाख बदललाय त्याद्वारे तो क्राईम वेबसिरीज किंवा अशा कुठल्या तरी क्राईम फिल्मनं प्रभावित झाला असावा असं कळतंय. क्राईम ब्रांचची टीम आणि पोलिसांच्या 30हून अधिक टीम्स आरोपीचा शोध घेत आहेत. सैफवर हल्ला झाल्यानंतर आरोपी मात्र अजूनही मोकाटच आहे. आत्तापर्यंत आरोपी हल्ला करून कसा त्याने पळ काढला याची दृश्य बघूयात. ही 4 दृश्य बघा. सुरुवातीला 1:30च्या दरम्यान तो सैफ अली खानच्या घरी पायऱ्यांवरून गेला. तिथं झटापट झाली, त्याने सैफ अली खानवर हल्ला केला आणि मग तो मेन दरवाजानेच बाहेर पडला त्याच जिन्यांवरून. तेव्हा तो रात्री 2:30 वाजता सीसीटीव्हीत कैद झालाय. त्यानंतर तो वांद्रे या परिसरामध्येच फिरत राहिला. मग त्याने शर्टसुद्धा बदलला, निळ्या रंगाचा शर्ट घातला आणि वांद्रे पोलीस स्थानकाच्या परिसरात तो दिसलेला आहे सकाळी 7 वाजता. आणि मग तिथून रेल्वेनं किंवा एक्सप्रेस ट्रेननं त्याने दादर गाठलं आणि दादरच्या कबूतरखाना परिसरात इकरा म्हणून मोबाईलचं स्टोअर आहे तिथे त्याने हेडफोन विकत घेतले. दरम्यान सैफवर हल्ला झाल्यानंतर आरोपी अजूनही मोकाट आहे. मध्यरात्री सुमारे 1:37 आरोपी सैफच्या घरी दाखल झाला होता. त्यानंतर सैफवर हल्ला केल्यावर आरोपीनं सैफच्या घरातून जिन्यांवरून पळ काढला. ज्या जिन्यांवरून तो आला त्याच जिन्यांवरून त्याने पळ काढला. हल्लेखोर आरोपी सैफच्या घरी जाताना आणि उतरतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. पण हल्ला केल्यानंतर आरोपीनं वांद्रे स्टेशन जवळून जात असतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. पण रात्री 2:30 ते सकाळी 7 या दरम्यान तो त्याच भागामध्ये फिरत राहिला. सकाळी 7 वाजता तो वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात आढळलाय आणि मग तो दादरला गेला.
दादरच्या कबूतरखाना परिसरामध्ये तो आढळलेला आहे। तिथे तो इकरा या मोबाईल स्टोअरमधून हेडफोन घेताना दिसलाय, आढळलाय। तेव्हाची वेळ आहे 9ची।